बाकीच्या सगळ्या कामापासून फ्री होऊन मी आलेले आहे किचनमध्ये आणि ऑनलाईन मी कटर मागवलेले आहेत। खूप सुंदर आणि वेगवेगळ्या डिझाईनचे आहेत। तर या कटरनंच मी आज शंकरपाळी बनवणार आहे आणि शंकरपाळीना चौकच बनवली जाते। आता त्याचं कारण काय ते पण मला नंतर समजलं। तर आज मी 2 रेसिपी बनवणार आहे, चकली आणि शंकरपाळी। तर मी पीठ अगोदरच मळून ठेवलेलं आहे चकलीचंही आणि हे शंकरपाळ्याचंही, कारण ही तयारी करायला थोडासा वेळ जास्त लागतो म्हणून ही अगोदरच सगळी कामं मी आवरून ठेवलेली आहे। मेजरमेंट सहित मी शेअर केलेले आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये। तर इकडे मी अगोदर थोडंसं हे पीठ जे आहे ना शंकरपाळीचं थोडंसं मळून घेतलं आणि 3 गोळे करून ठेवलेले आहेत आणि कटर मी काढलेले आहेत इकडं। म्हणजे थोडीशी शंकरपाळी मी चौकी बनवणार आहे आणि थोडीशी मी कटर नाही इकडं, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे कटर खूप सारे। तर यामध्ये एक 2-3 डिझाईन मला खूपच जास्त आवडली, ते घेणार आहे स्टार वगैरेचं। तर इकडे बघू शकता सगळे कटर वेगवेगळ्या डिझाईनचे आले, म्हणजे एक पॉकेटच आलेले आहे आणि पॉकेटमध्ये खूप सारे हे वेगवेगळ्या डिझाईनचे कटर आलेले आहेत। एक छोटंसं ब्रश पण आलेलं आहे म्हणजे ते क्लीन करण्यासाठी। तर मी यामधले 1-2 कटर यूज करणार आहे आज, म्हणजे शंकरपाळी बनवण्यासाठी। स्टारचं घेतलेलं आहे, एक राऊंड शेपचं घेतलेलं आहे, एक हार्टचं पण आहे। तर असे 2-3 मी घेतलेले आहेत आणि अगोदर मी इकडं चपाती लाटून घेते आणि ही चपाती जास्त पातळ करायची नाही, जाडच ठेवायची आहे। जसं की बिस्किट वगैरे असतात ना तशा प्रकारे थोडीशी जाडच मीठ लाटलेली आहे आणि हे मी पोळीपाट वगैरे घेतलेले डायरेक्ट किचन काउंटरवरचे लाटलेले आहे, कारण थोडंसं मला जाड पण आणि मोठ्या आकारामध्येही लाटायचं होतं। तर इकडं हे चपाती लाटून झालेली आहे। आता कटरनं मी हे कट करून घेत आहे। तिकडे मी घेतलेलं आहे हे कटर, म्हणजे छान आहे, म्हणजे स्टारचं आहे आणि छान पण दिसत आहे। एकदम छोटे 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 वेगवेगळ्या डिझाईनचे, म्हणजे लहान मुलांना असे खूप आवडतात ना, तर हे मी स्टारचंच बनवत आहे अगोदर। नंतर जे 2 प्रकारचे मी जे कटर काढून ठेवले त्याचं नंतर मी बनवणार आहे। म्हणजे एक चपाती तर 3 मी गोळे करून ठेवलेले आहेत। एक गोळ्याचं स्टारचं बनलेलं आहे, दुसरं मी बनवणार आहे दुसऱ्या डिझाईनचं, आणि तिसरं जे आहे ना ते मी चौकच बनवणार आहे, जसं शंकरपाळी बनतात तसे चौक आकारचे। तर इकडं सगळेच मी स्टार काढून घेतलेले आहेत इकडं कटरनं व्यवस्थित, आणि एकदम सोप्या पद्धतीने हे निघतात। तर इकडे सगळे बनवून झालेलं आहे। आता एका ताटलीत काढून घेऊया। तर यामधलं बघत आहे वेगळं कुठलं घेऊ मी, नंतर मी घेईन ते, अगोदर काढून घेत आहे। तर बघू शकता सगळे स्टार किती छान निघत आहेत, म्हणजे एकमेकांना अजिबात चिटकलेले आहेत, कारण खूप जास्त प्रमाणात तूप वगैरे टाकलेलं आहे त्यामुळे चिटकणार नाहीत अजिबातही। तर सगळे स्टार मी एका ताटलीत काढून ठेवत आहे आणि जितकी मला डिझाईन बनवायची आहे पूर्णच मी बनवून घेणार आहे, मग नंतर तळायला घेणार आहे। आणि त्यानंतर मग चकली बनवायची, आणि चकली बनवण्यासाठी वेळ खूप लागतो आणि एकतर मदतीला कोणी नाही, लेट थोडासा झालाच मला सगळी कामं आवरता विचार केला की थोडंसं लवकर सुरुवात करायची, पण खूप लेट झालेला होता। दुपारची 3 वाजले होते तेव्हा कुठे मी सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर मला बाहेर पण जायचं होतं, तर थोडंसं लवकरच मला हे कामं आवरायची होती, पण खूप लेट झालेला होता आज। म्हणजे सणावाराची कामं खूप जास्त होतात, ते आवरायचं हे आवरायचं आहे, घरची साफसफाई करायची आहे, सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे, त्यामध्येच 3 कसे वाजले अजिबात कळलं नाही। तर असं इकडे सगळे स्टारचे मी काढून घेतले एका ताटलीमध्ये, आणि चकलीसाठी मी डब्बा वगैरे अगोदरच काढून ठेवलेला आहे, म्हणजे फिरवायचा आहे आणि प्रेस करायचा पण आहे, पण नंतर मी तेच घेतलेलं होतं, म्हणजे पितळाचं आहे। तर इकडे दुसरी लाटी मी लाटून घेतलेली आहे, चपाती बनवून घेतलेली आहे आणि हार्ट शेपचं घेतलेलं आहे इकडं मी, आणि यानं मी हे डिझाईन काढत आहे, म्हणजे कट करून घेत आहे। हे बघू शकता खूप छान दिसत आहेत हे पण, म्हणजे सगळी डिझाईन खूप सुंदर आहे। तर सगळे शंकरपाळी इकडे मी हार्ट शेपमध्ये कट करून घेत आहे आणि त्यानंतर आणखीन एक वेगळं मी घेणार आहे, म्हणजे फुलासारखं खूप सुंदर आहे ते पण, त्याने एक करणार आहे, नंतर मी चौकच करणार आहे। तर अशाच प्रकारे सगळेच मी इकडे शंकरपाळी बनवून घेते आणि मगच तळायला घेणार आहे, कारण आता थोडंसं करून मी तळेन तर वेळ भरपूर जाणार आहे यामध्ये। तर म्हणलं अगोदरच लेट झालेला आहे, तर सगळी शंकरपाळी बनवून घेऊया आणि मग तळायला घेऊया। तर इकडं मी सगळं ही चपातीच उचलली आणि जितकी स्टारची डिझाईन होती तितकी खाली राहिलेली आहे। तर सगळी आता पटकन मी ताटलीमध्ये इकडे काढून घेतलेले आहे, अजिबात एकमेकांना चिटकलेले नाही आहेत। खूपच छान अशी शंकरपाळी बनलेली होती आणि टेस्ट पण खूप छान आलेला आहे, छान अशी कुरकुरी जसं बिस्किट असतात ना तशाच प्रकारे बनलेली आहेत। आणि कशा पद्धतीने म्हणजे मेजरमेंट सहित मी शेअर केलेला आहे, म्हणजे शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आहे, एकदम परफेक्ट बनून तयार होत। तर अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला आता हे बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी हे पीठ मळलेलं आहे। तर इकडे सगळे स्टार मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे जे निघालेलं आहे ना पीठ थोडंसं ते छान मी मिक्स केले, गोळा तयार केला याचा आणि परत मी लाटून घेतलेला आहे। आणि जी वेगळी डिझाईन मला करायची होती त्याची पण मी डिझाईन म्हणजे करून घेतलेली आहे, त्यानंतर जे आहे ना मला चौकच करायचे होते, तर हे पण मी चपाती लाटून घेतलेली आहे। आणि इकडं हे जे हार्ट शेपचं आहे स्टारचे आहेत ते मी एका वेगवेगळ्या ताटलीत काढून ठेवलं, आणि इकडं हे घेतलेलं आहे मी आता कटर, आणि यानं पण बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन येत आहे। तर हे पण मी सगळेच करून घेते। भरपूर वेळ गेला माझा यामध्ये, म्हणजे मी व्हिडिओमध्ये 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला दाखवते, पण वेळ भरपूर लागतो। तर इकडं सगळेच मी हे डिझाईन कट करून घेतलेले आहे आणि त्या ताटलीमध्ये काढून घेतलं सगळंच मी। आणखीन एक चपाती लाटून ठेवलेली आहे, तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। जोपर्यंत की तेल गरम होत आहे
तोपर्यंत मी इकडे जी चपाती लाटलेली आहे ते मला कटरनं करायचं नव्हतं. आता चौक आकारामध्ये शंकरपाळी म्हणजे चौकच असतात, पण मी वेगवेगळी डिझाईन इकडे बनवलेली होती. तर इकडे जे कटर मी काढून ठेवलेले होते ना ते सगळे पॉकेटामध्ये परत भरून मी ठेवलेलं आहे. म्हणजे सगळे एकाच ठिकाणी भेटतात आपल्याला, नंतर एक तिकडं असं होतं नंतर भेटत नाहीत, म्हणून मी याच पॉकेटामध्ये ठेवलं आणि ते ब्रश पण ठेवलेला आहे. आणि हे पॉकेट असंच एका डब्यामध्ये भरून ठेवलं ना वेळेत भेटतं. तर इकडे सगळेच म्हणलेत. आता हे जे आहे ना एक चपाती लाटलेली याची चौक शंकरपाळी मी करून घेते, तोपर्यंत तेल पण गरम होईल. आणि शंकरपाळी चौक का बनवतात ते मला आज कळालं, कारण आपण कशी डिझाईन बनवू ते जास्त फुलतात ना त्यामध्ये ती डिझाईन दिसूनच येत नाही, आपली सगळी मेहनत बेकार जाते. त्यामुळे शंकरपाळीला चौकच करावी, म्हणजे किती फुलं ना छान दिसतात ते, कारण स्क्वेअर शेपमध्ये असतात ना. पण हे जी डिझाईन असते ना ते सगळी त्यामध्ये झाकून जाते, कारण खूप जास्त शंकरपाळी फुलतात, ते फुलल्यामुळे ना ते डिझाईन दिसून येत नाही आहे, तसंच झालेलं होतं. तर इकडं हे चौकी शंकरपाळी मी करून घेतलेली आहे, सगळे कट करून घेतले, एका ताटलीत काढून घेऊया. आणि तेल पण तोपर्यंत गरम झालेलं आहे. आता ही शंकरपाळी मी तळून घेते अगोदर, म्हणजे शंकरपाळी तळून झालं की मग याच तेलामध्ये मला चकली बनवायची आहे. म्हणजे स्वीट पदार्थ अगोदर मी करून घेते. आणि इथं ना काय पेंट लागले ते आणखीन गेलेले, म्हणजे जसं दिव्याला मी पेंट लावलेलं होतं ना ते पेंट माझ्या हाताला आणखी नाही निघतच नाही आहे, इतकं पक्का बसलेलं आहे. कारण ते जे तेल असतं ना रॉकेल वगैरे ते लावून धुल्यानंतर जातं, पण ते तेल काही मला भेटलेलं नाही. विचार केला की भांडी वगैरे क्लीन करण्यामध्ये कामामध्ये जाईल ते थोडंसं करून, पण गेलंच नाही, खूप जास्तच राहिलेलं आहे. तर असं तेल छान गरम झालेलं आहे. आता एक एक शंकरपाळी मी यामध्ये टाकत आहे आणि आलट पलट करत शंकरपाळी छान तळून घ्यायची, छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कारण आपण अगोदरच काढलं आणि नरम राहिले ना तर खाण्याचा तितका मजा येत नाही, त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागला काही हरकत नाही. कमी गॅसवरती छान आलट पलट करत कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. आणि इकडे बघू शकता शंकरपाळी एकदम छान फुललेली आहे आणि जी डिझाईन मी बनवलेली होती ना सगळी यामध्ये झाकून गेलेली आहे. म्हणजे डिझाईन बनवण्याचा काहीच उपयोग झालेला नाही, इथं सगळे एकसारखे दिसत आहेत. बघू शकता इथं हार्ट शेप हे सगळं झाकून गेलं आणि जे स्टारचं बनवलं ते पण झाकून गेलेलं आहे, कुठलंच काही दिसत नव्हतं. आणि एक जे घागर असते ना तसा शेप होता हांड्यासारखा ते पण झाकून गेलेलं आहे. यामध्ये हार्ट शेप तर अजिबातच दिसत नव्हता. आणखीन जे स्टारचे आहेत ते थोडंफार दिसून येत होते तळल्यानंतर, पण जे बाकीचे मी डिझाईन बनवले ना ते अजिबात दिसलेले नाही आहेत. तर असं म्हणजे शंकरपाळी जी आहे ना चौकच बनवावी, कधी डिझाईन बनवली तर ते डिझाईन राहत नाही नंतर. तर इकडं बघू शकता स्टारचं थोडंफार दिसून येत आहे. तर असं तेलामध्ये टाकून मी आलट पलट करत छान कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेत आहे. आणि हो गॅस मध्यम ठेवायचा आहे, गॅस फुल करायचा नाही किंवा जास्त कमीही करायचा नाही. जास्त कमी ठेवलं तर खूप जास्त तेल वळतात, हे तेलकट होतात. आणि जास्त फुल केलं तर कच्चे राहतात, वरून काळपट आणि आतमध्ये कच्चे राहतात. म्हणून गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे निवांत तळून घ्यायचे. आलट पलट कर थोडासा वेळ लागला काही हरकत नाही, पण एकदम व्यवस्थित हे तळून तयार होतात. तर इकडे बघू शकता सगळी शंकरपाळी मी अशाच प्रकारे तळून घेतलेली आहे. त्यानंतर खूप मोठं काम आहे मला, म्हणजे चकली बनवणं. म्हणजे चकली बनवून अगोदर मी थोड्याशा ठेवणार आहे आणि मग तळायला घेणार आहे. म्हणजे एकाला दोघं असलं ना ही कामं थोडीशी फास्ट होतात, पण आता कुणाला आणायचं. दिनेश पण गॅरेजला गेलेला आहे, आणखीन आलेला नाही आहे. तर मला आता कुणाचा वेट करायचं नाही. आणि आल्यानंतरही कसं आहे तिकडे इकडं कामं करून दिवसभर हिंडून फिरून त्याला पण थोडासा हे म्हणजे आळस येतो, थकवा येतो. त्यामुळे त्याला पण मी कुठली कामं देत नाही घरची. म्हणजे कुणाकुणाचं बघणार तो, म्हणजे सगळेजण त्यालाच कामं देतो. मी माझी कामं सांगते, पप्पांचं काम सांगतात, बाबांचं काम सांगतात, असं आहे. तर म्हणलं असू दे, म्हणलं घरची कामं तरी आपण आवरावी, बाहेरची कामं करत असतो तर सगळ्यांची. तर इकडे बघू शकता सगळी शंकरपाळी मी छान अशी कुरकुरीत म्हणजे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेली आहे. आता चकली बनवायला सुरुवात करूया. शेवटचा बॅच घातलेला आहे, ते तळत आहे निवांत. तोपर्यंत इकडे चकलीचं पीठ मी बघत आहे. तर हे पीठ थोडंसं मला वाटतं थिक्क झालेलं आहे जास्तच. थोडंसं पाणी टाकून मी थोडंसं मळून घेतलेलं आहे परत मी याला, म्हणजे छान असं सॉफ्ट करून घेतलेलं आहे. एकदम पातळ सैली करायचं नाही, तर काय होतं ना ती डिझाईनच बनत नाही. जसं चकलीवरती जसं येतात ना डिझाईन येते ना तशी येत नाही. त्यामुळे ना जास्त आपल्याला हे सैल करायचं नाही आहे, थिक्कच असलं पाहिजे. बिलकुल थोडंसं पाणी घेतलं, पाणी थोडंसं जास्तच आलेलं होतं, तर त्यामधलं मी बिलकुल कमी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी मी टाकलेलं आहे आणि छान मळून घेतलेलं, छान सॉफ्ट करून घेतलेलं आहे याला. आणि आता चकली बनवायला सुरुवात करूया. तर अगोदर तर मी चकली पाडून घेणार आहे आणि मगच तळायला घेणार आहे. पण एक झालं ना खूप लेट झालेला होता मला हे करता म्हणजे शंकरपाळीच करायला मला बघा दुपारचे 4-4:30 वाजलेले होते. मग त्यानंतर चकली बनवायला तर भरपूरच वेळ जाणार होता आणि दीप प्रज्वलित करणं, परत मला बाहेर पण जायचं होतं, तेही कामं होती, ही पण कामं होती. तर सगळं वेळेत करणं खूप गरजेचं होतं. तर अगोदर तर मी थोडीफार चकली बनवली अशा प्रकारे आणि नंतर विचार आला की नको डायरेक्ट आपण तेलामध्येच करूया. आणि मी तशीच बनवलेली, पण खूप छान टेस्टी बनलेली आहे. म्हणजे आपण डिझाईन देतो ती दिसायला सुंदर होते, पण खायला जी चव असते ना ती सेमच असते.
खूप छान टेस्टी चकली बनलेली होती। म्हणजे कशा पद्धतीने मी पीठ मळलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेलं आहे। म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग याची असते पीठ मळण्यामध्ये। पीठ व्यवस्थित मळून झालं ना, सगळं व्यवस्थित यामध्ये आहे तर एकदम परफेक्ट ही चकली बनतात। वेज चकलीचा डबा मी खोललेला आहे, यामध्ये खूप सारे प्लेट येतात तर त्यामधलं स्टारचं मी घेतलेलं आहे। म्हणजे स्टारचे 2-3 आहेत, 3 होलवालं हे स्टारचं होतं ते मी घेतलेलं नाही, जे 1 होलचं आहे तेच मी स्टारचं घेतलेलं आहे। यामध्ये ते पीठ भरलेलं आहे आता चकलीचं मी, आणि वरून मी परत पॅक केलेलं आहे। आणि एक सूप किंवा काही पेपर ताट वगैरे घ्यायचं आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्या म्हणजे चिटकणार नाही, आणि चकली पाडून घेऊया। तर मी इकडे सूप घेतलेला आहे, सुपामध्येची चकली मी बनवून ठेवणार आहे। आणि जे अनारशाचे तांदूळ आहेत ना ते तिकडे मी पसरवून ठेवलेले आहेत। म्हणजे मला वाटलं की थोडंसं लवकर ही सगळी कामं आवरतील, पण आज ना इतका कामाचा लोड आला ना की ते झालंच नाही। रात्री 10-11 वाजता मी अनारशासाठी पीठ दळलेलं होतं, कारण खूप लेट झाला हे बनवता परत मला बाहेर जायचं होतं, तिकडे जाऊन आल्यानंतर स्वयंपाक पाणी दिवे लावणं हे ते खूप जास्तच कामं झाली आज। त्यामुळे ना रात्री 10-11 वाजता मी ते वाटण केलेलं होतं, कारण आणखीन परत सकाळी होणार नव्हतं आणि तांदूळ पण जास्त हडकतात, त्यामुळे मी संगच ते करायचं होतं मला। आज वेळ खूप फास्ट गेला आणि ते मला बनवणं झालेलंच नाही, म्हणून मी रात्रीच्या वेळेतच ते सगळं बनवलेलं होतं। तर असो इकडे चकली मी बनवून घेतलेली आहे आणि छान अशी डिझाईन दिलेली आहे। म्हणजे जे चकलीचा असतं ना डब्बा त्याला डिझाईन छान येते, फक्त आपल्याला शेप द्यायचा आहे। तर मी अगोदर शेप देऊन ठेवलेले आहे साईडला चकली पाडून, पण नंतर विचार आला की आता यामध्ये वेळ भरपूर जाणार आहे आणि कामं खूप जास्त आहेत आणि एकतर मदतीला कोणी नाही, म्हणून अगोदर तर मी थोडीफार चकली बनवून म्हणजे एक बॅच मी बनवून ठेवलेला आहे इकडं। आणि नंतर मी काय केलं, जे पितळचं आहे ना ते घेतलेला आहे डब्बा, म्हणजे चकलीचा डब्बा, आणि त्यानं मी बनवलेलं होतं, कारण आता यानं डायरेक्ट तेलामध्ये व्यवस्थित तळता येत नव्हतं मला, आणि असं मी एक बनवेन तर वेळ भरपूर जाणार होता, म्हणून मी काय केलं नंतर हे घेतलं। म्हणजे दोन्ही माझ्याकडे प्रेस करायचं आहे आणि फिरवायचं मी नंतर घेतलेलं होतं। नंतर मी हेच घेतलं आणि स्टारचंच लावलेलं आहे। याच्यामध्येही 4 प्लेट येतात, तर स्टारचं मी घेतलेलं आहे। आणि यामध्ये आता चकलीचं पीठ मी भरलेलं आहे आणि डायरेक्ट मी कढईमध्येच चकली बनवून घेतली छान राऊंड शेपमध्ये। म्हणजे अगोदर मी असेच बनवायचो, डायरेक्ट तेलामध्येच मी त्याला डिझाईन म्हणजे शेप द्यायची, पण नंतर ना विचारायला की अशा प्रकारे करूया छान दिसेल, पण नाही म्हणलं आता असू दे, म्हणलं जसं आपली अगोदरची पद्धत आहे तेच करूया। या दोन्ही डब्यामध्ये थोडासा फरक आहे। हे जे पितळेचा डब्बा आहे ना त्याला ना होल थोडंसं जास्त मोठं आहे आणि छान डिझाईन येत होती, आणि जे फिरवायचं आहे ना जे स्टीलचं आहे त्याला थोडंसं म्हणजे छोटा आकार आहे त्याचा, त्यामुळे तितकं म्हणजे जाड येत नाही, ते एकदम पातळ येत होते ते। तर मला हेच ठीक वाटलं डिझाईन, म्हणून मी नंतर यानंच केलेलं होतं, पण थोड्याफार मी बनवल्या असं शेप देऊन ठेवलं, नंतर मी डायरेक्ट तेलामध्येच तळलेलं होतं। इकडे छान मी हा डब्बा भरून घेतलेला आहे आणि तेल पण छान गरम झालेलं आहे। आता इथं कुठेही गॅस कमी करायचा नाही, फुल गॅसवरतीची चकली तळून घ्यायची आहेत, आणि जी शंकरपाळी आहेत ना ते गार होत आहे, छान गार झाल्यानंतर डब्यात भरून ठेवणार आहे। तर इकडं डायरेक्ट तेलामध्येच मी राऊंड शेपमध्ये चकली बनवत आहे आणि तळून घेऊया। म्हणजे कढई मोठ्या आकाराची आहे त्यामुळे जास्त वेळ लागला नाही आहे, कमी वेळामध्ये झटपट चकली तळून तयार झालेली आहेत। आणि हो चकली छान कडक होईपर्यंत तळून घ्यायची आहे, तिथं गडबड करायची नाही आहे, कारण चकली नरम निघाली तर त्याचा तितका टेस्ट येणार नाही, खायला तितकी मजा येणार नाही, त्यामुळे थोडासा वेळ इथं जास्त लागेल। आलट पलट करत ही चकली छान तळून घ्यायची आहे, म्हणजे छान कडक होईपर्यंत तळून घ्यायची आहे, नरम काढायची नाही आहे। तर इकडे बघू शकता मी इथंच राऊंड शेप दिलं, पण जसं ते तळायला लागलं ना मी जसं पलटायला लागले तसं ते जी डिझाईन आहे ना ती थोडीशी अशी झालेली आहे, तरी पण काही हरकत नाही, मी अशीच बनवणार आहे। आता ते शेप देत बसेल तर वेळ भरपूर जाणार होता त्यामध्ये, म्हणून मी अशा प्रकारे केली, पण खूप छान टेस्टी चकली बनलेली आहे। आणि जे मी पहिला बॅच बनवलेला होता ना छान शेप देऊन ठेवलेला आहे ते अगोदर मी तळून घेते। तर याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे, म्हणजे डिझाईन बनवलेलं सुंदरच दिसतं, पण थोडंसं म्हणजे वेळेची कमी, त्यामुळे मी अशा प्रकारे केलेलं होतं। आता सगळी चकली बनवून घेते आणि त्यामधून खूप सारी कामं माझी झाली, म्हणजे करत बाबा जेवण करायला आले, टिफिन भरून द्यायचं होतं, कुणीतरी येतं शेजारी पाजारी त्यांच्याशी बोलत बसणं, परत बाहेरचे कपडे घेऊन येणं, हे कामं ते कामं इतकी जास्त होतात ना की सगळं सांगून जमत नाही आहे, डायरेक्ट आपल्याला करायचंच असतं। आणि तसं तरी बघा आता सण चालू आहे, त्यामुळे सणामध्ये ना जास्त कामं होऊन जातात, ते करायचं आहे हे करायचं आहे, घरची साफसफाई सकाळी लवकर करायची आहे, सगळ्यांचं आवरून द्यायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे ते तर असतात आणि एक्स्ट्राची ही पण कामं असतात, असं आहे। तर इकडे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने ही चकली बनत आहेत। मी इथंच कढईमध्येच म्हणजे डायरेक्ट तेलामध्ये शेप देत आहे राऊंड, पण नंतर ना जसं मी आलट पलट करायला लागले तसं थोडंसं ते शेप बिघडत होतं, पण काय हरकत
कुठं आपल्याला कुणाला द्यायचं आहे, घरी तर खायचं आहे, तर म्हणलं असू दे म्हणलं. तर इथं इतकं लक्षात ठेवायचं की छान कडक होईपर्यंत तळायचं आहे, म्हणजे घाई गडबड करायची नाही इथं, कारण थोडंसं नरम आलं की कोणीच खाणार नाही याला, त्यामुळे छान कडक होईपर्यंतच तळून घ्यायचं आहे. तर इकडे बघू शकता सगळी चकली मी बनवून घेतलेली आहे. शेवटचं थोडंसं या डब्यात जे राहिलेलं होतं ना, त्याचे मी हाताने हे चकली म्हणजे कोडवळे बनवलेले आहेत आणि तळून घेतलेले आहे. इकडे चकली आता शेवटचा बॅच तळत आहे. तोपर्यंत हे जे डबे मी काढलेले होते ना, म्हणजे 2-2, ते सगळे खोलून त्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, म्हणजे ते थोडंसं लवकर क्लीन होते. तिकडे बघू शकता एकदम मस्त अशी चकली बनवून तयार झालेली आहे. आणि हे जे शंकरपाळी बनले ते पण मी झाकून ठेवलेलं होतं, आता ते गार झाले ते पण भरून ठेवूया. आणि चकली पण मी डब्यात भरून ठेवलेली आहे. दिनेश आणि बाबा जेवण करत आहेत, म्हणजे स्वयंपाक मी संग बनवला आणि चकली भरून ठेवलेली आहे. आणि शंकरपाळी ही डब्यात भरून ठेवते. शेंगाही भाजून घेतलेले आहेत. इकडं दिनेश पप्पा आणखीन आलेले नाहीत, आल्यानंतर आम्ही जेवण करू. आणि जे भांडी कोंडी झाली ते सगळे क्लीन करायला घेते, आज खूप जास्त भांडे झालेली. तर असं ताईंनो, बाय बाय, टेक केअर, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.